सकाळी दैनिक सामनात एक बातमी सर छापून आली आहे. विधानसभा अध्यक्षांसंदर्भातली बातमी आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की बदल होऊ शकतो, मुनगंटीवारांना अध्यक्षपद मिळू शकतं, राहुल नार्वेकर मंत्री होऊ शकतात. नाही, मी मीडियाच्या रिपोर्ट्सवरती विश्वास ठेवत नाही, माझ्या नेतृत्वावरती विश्वास ठेवतो. नेतृत्व दिल्लीत आहे 2 दिवस. उत्तम जागी आहे. वाटतंय तुम्हाला आवडेल मंत्रिपद असं नाही, मला जी जबाबदारी माझा पक्ष देईल ती जबाबदारी मी स्वीकारेन. आमच्या ऐकण्यात होतं काही महिन्यांपूर्वी ज्यावेळेस ही सगळ्या घडामोडी चालू होत्या, राहुल नार्वेकर मंत्रिपदी हवे अशा नागरिकांची इच्छा होती आणि स्वतः त्यांची देखील इच्छा होती असं देखील आमच्या कानावर आलं. माझ्या पक्षाची जी इच्छा आहे ती माझी इच्छा. 8 मंत्र्यांना डच्चू मिळेल असं देखील म्हणतायत. नाही, मला नाही, असं काय नाहीये. सगळे चांगलं काम करतायत, परंतु अनेक लोक आहेत ज्यांना कदाचित पक्षाला संधी द्यायची असेल, त्यामुळे पक्ष जो निर्णय देईल तो सगळ्यांना स्वीकार असेल. मंत्रिपदाचा उल्लेख झाला की चेहऱ्यावर आनंद दिसतो. नाही नाही, असं काय नाही. अध्यक्ष तर मंत्र्यांपेक्षा वरचं पद आहे, आनंद कसा होईल? आवडेल का? पण आवडेल तुम्हाला? नाही, मला जी जबाबदारी देतील ती जबाबदारी मी पार पाडायला तयार आहे. आणि शेवटी एक लक्षात घ्यायची गरज आहे, विधानसभा अध्यक्ष असेल किंवा मंत्री असेल किंवा आमदार असेल, शेवटी काम मला लोकांसाठी करायचं आहे, जनतेसाठी करायचं आहे. ज्या भूमिकेत मला काम करता येईल त्या भूमिकेतनं मी काम करेन.